आला का म्हैश्या बोल की सुन ते इस्लामपूरचं पोरगी काय झालं मागले अरे का कशाचं रे नुसतं फिरायला गेले की चायनीज दे याव दे त्याव दे त्यातच बॉम्ब सगळे पुरी कटवून काय लग्न करायचं सोपं नाही नुसतं पैशाला फाटते रे बघ म्हणून कुठं लगीन करावं म्हटलं काय गेल्या वेळी महापुरानं सगळे गोळे झाला यंदा बघावं म्हटलं तरी काय सगळा लॉकडाऊन आणि कोरोनाच की त्यामुळे अवघडच झालंय बघ सगळं पैशाचं बी हाल झालंय आईला सुमक्यानं म्हैशा दोघं तिथे बसली तिने गेल्या महिन्यात मला 6,000 रुपयाला गंडा घातलाय 90 लाखाची गाडी देतो म्हणून चित्रातली गाडी दिली मला आज त्यांची गंमत करतो त्याने आज फसविणार म्हणून फसविणार काय पाहिजे कपडे बिपडे चांगली पाहिजे ती कोणी येते का बघतो कपडे बिपडे असे घालतो ताईट आणि माझ्या डोक्यानं या दोघांनी गंडा घालतो म्हणजे घालतो त्याने आज फसविणारच कोण येते का बघतो रस्त्यानं आता इथं आईला तो रेशनिंगवाला इजा पाटील पुन्हा आलाय वाटतं त्याला अडवूया माझे काम बोला की फक्त नाही म्हणायचं नाही आजच्या दिवस अहो तुम्हाला आम्ही नाही म्हणलंय का नाही म्हणलं तुमच्यासारखा माणूस आहे का गावात राहू याव काय सांगताय हो एक काम करा ना गळ्यातली चीन गॉगल आणि मोबाईल जोडा मला द्या गाड्याचे 32 तोळ्याची आहे असू दे 32 तोळ्याची अरे तुझ्यावर काय भरोसा मुडली बिडलीस तर काय करायचं मी ना फायद्याची किंमत सांगतो एक तास मला फक्त गॉगल आणि चीन द्यायची एकच तास 2000 तुम्हाला मिळणार काय सांगताय रेशनी कोण 2000 मिळतील ती का नाही मिळत तासा 2000 कसं वाटलं पण दिल पाय श्वासानं माझं द्यायची का नाही मला घरात घ्यायची नाही मी आहे की नाना आपला विश्वास कसला आहे आणि माझे रेशनी कार्ड तुमच्याकडेच आहे की आहे की मग रेशनी कार्ड माझ्याकडे घाण ठेवू नाही नाना नाही फक्त म्हणायला मी काय म्हणलंय मगाशी नाही म्हणणार नाही म्हणले की हो तुम्ही आमचा शब्द नाही शब्दात बदल तशा बात बदल व्यवस्थित काढून घेतो हा 32 तोळ्याची आहे व्यवस्थित वापरा आहे का ना काळजी करू नका तुम्ही असताना वागल देतो तुम्हाला सगळं देतो आता आमचं पण माझी विश्वासानं तेवढं येऊ दे बुट तेवढा काढा आईला आता मी अनावाने जाऊ काय घरला असू दे बुट काढा मला चप्पल तुम्हाला घ्या आईला असं आहे मुलगी बघायला निघाल ना जमलं पाहिजे का नाही जमलं पाहिजे बुट द्या ठरवूनच आहे फक्त ना काळजी करू नका तासाभरात आलो तुम्हाला 2000 घेऊन येतो 2000 रुपये मिळणार ना खरं नाही आज माझं रेशनिंग इकडेपेक्षा केला चांगला चप्पल घाला ना आणि काय करतो तर गाडी पासून दोघं काय ते आवाज सगळे गाडी मिळत आता कसं आहे एवढं सगळं घेतलंय आलो 10 मिनिटात आलो लगेच तासाभरात 2000 रुपये घेऊन आलो तुम्ही वापरू बरं करावं झाले अरे मैशा हा ती बघ की दिलं पाय का काय आल्या का 90 देव आल्या का बघ की सर दिलं पाच आहे तो आड बघ की होई केला का बघ की कसं केला टाकलं का गळ्यात चीन बिन बूट बीट लोक कसलं काय ए, कुठं दिलं पा इकडे इकडे बोलू त्याला अरे दिलीपराव या या इकडे इकडे या अहो, या काय चाललंय रे काय दिलं पा काय माझी लय सुधारणा झाल्या हा तुमचं काय चाललंय मग अचानक खासगोज दोघांचं काय नाही काय वाटलं. चाललंय म्हणजे ह्याच्या लग्नात चाललंय काय झालं लग्नाचं मग कशाचं लागा ना बघतोस का रे गेल्या वर्षी महापूर आला हा यंदा कोरोना कशाला लग्न करू तुम्ही दोघं वांजुटीच मारणार अरे अरे जगबुडी होणार आहे जगबुडी काय सांगतोय हा हे देवा गेल्या वर्षी महापूर आला यंदा कोरोना आला तर काय अंटा आला होय आणि आता हे दिलीपराव म्हणतोय की जगबडी होणार आहे देवा काय चुकलं आमचं अजून आमची लग्न व्हायची आहे ती का नुसताच हेलपाटा झाला तर काय का बरोबर आहे हेलपाटा झाला होय आपला हेलपाटा होऊ दे हा पण याने एकाच हेलपाट्यात चीन गॉगल बूट बघ की 50 तोला हे प्रगती केलेला काय का काय दिलं पा काय भानगड प्रगती काय दांडगी आहे प्रगती म्हणजे गॉगल कितीचा आहे किती जा 42,000 रुपये 42,000 कितीचा आहे किती जा 35,000 रुपये चीन 3 लाखाची कुठं टाकला कालच का नाही बंगला बांधाय काढलाय 50 लाखाचा काय सांगतोय टाईल फरची मागविल्या 35 लाखाची
बंगला 50 लाखाचा आणि खुर्शीच 35 लाखाचा. हा मग तिला पडतोय काय बोले तुम्ही बसा बोंबलत आम्हाला बी काय तर जुगाड सांग की एखादं काय तर. जोगाबिकडे काय नाही मला लय कमाई जातो मी हा, दिलपा दिलपा. एखादी पकड म्हणतोय दिलीप शेठ मान दिलीप शेठ दिलीप शेठ. हा. दिलीप शेठ अहो शेठ या की. बोला बोला काय म्हणताय कुठं डाकला काय ती सांगा की आम्हाला. आम्हाला बी काय तर स्कीम सांगा मला एक काळी जादू गावल्या हा म्हणजे कोणकडे? 15 दिवसात लखपती पोती. आम्हाला बी काय तर महिन्या सांग की. परत करोडपती करोडपती. आम्हाला बी कुठं तर ही किती आहे, काय तर आईला? सांग की स्कीम म्हणजे आमच्या बी घरात झोप बसणार. तुझं कसं आहे हा असली जादू कोणाला सांगायची नसत्या आपल्या का तुझं बाई करायचं. लहानपणी माहिती आहे ना आपल्या का आता कसं आहे हा तुम्ही लई जवळ जायचा मग बरोबर काय? आहे. मी पुसून देऊ का? हा चिनपूस तू गागल पूस बोला दिलीप शेठ. तुम्ही माझ्या लई जवळ जायचा बर म्हणून तुम्हाला सांगतो मी हा मराठी शाळा नाही मराठी शाळा आपली आपली ती काळी जादूची पाईप आहे तिथं आपल्या मनात इच्छा पूर्ण होते त्या पूर्ण होते त्या. तिघास म्हणून कोणाला सांगायचं कसं सांगा नाही नाही तुझी लग्नाची इच्छा पूर्ण करतो चालते 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 तुझी नोकरीची इच्छा पूर्ण करतो चालतंय की एक नंबर. ह्या जाऊया तिकडे मग चालते चालते कोणाला सांगायचं नाही 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 अजिबात दिलीप शेठ तुम्ही म्हणचे ना. दिलीप हा, दिलीप? शेठ, दिलीप शेठ, दिलीप शेठ. शेठ. आम्हाला फक्त गाडीहून घ्या चला. हा. चला दिलीप शेठ. आईला बुलेट घेतल्या दिलीप शेठ. ते बुलेटला 2.5 लाखाची बुलेट आईला काय खरं नाही राव. बसला का हा. चला मग जाऊन दे हा. या पैसे माझे मागवा पाया हाता पायाकडे बघून जागा लय डेंजर आहे लेकेच कथा आणलीस की एका. या केंद्राचा दिवस मला माहित नाही तुम्हाला तुम्ही का बसला आल्यावर बोला ना राग कुठं राग तुमची कुठं जायचं? जवळ शेजारी पाईप आहे बरं बरं. चला, चला. किती आहे? होय होय. अजून किस्त लाभ आहे. भाऊ जवळ आले आता या या लवकर दिलीप शेठ. हा हीच काय पाहिजे? कावली कावली वाटतं अरे ही पाईप हो मग मागे चांगले देवले रागीट आहे हा. असाच एक जण भक्त आलता हा. त्याची राग झाले बघा इथं बोला ही बघा बांगड्या हो. चला, माझ्या मला गपचूप चला पाया पडा अरे जवळ हीच बघा स्थान जय देव जय देव. चंपा माते की काय झालं चंपा माता नव्हे, मग पायपेश्वर महाराज की जय जय बायकेश्वर. पाया पडून घ्या अगरबत्ती लावून घ्या लावून बाबा अगरबत्ती. आणि वाईट मंगा काय मनात आणायचं हा ही जय बायकेश्वर महाराज. फक्त बी होऊ दे एकदा सोनं. डोळ्यात गेले. असं करायचं नसतंय हा. आता आपलं सांगतो काय आहे आपली मनोकामना काय असेल या पायपत सांगायची तिकडे तुम्हाला आवाज येईल असेल तर असेल नसेल तर नसेल. बर बर. चालतंय. पहिला कोण सांगा पहिला येऊ. लग्नाची इच्छा आपल्याला विचारायची आहे हो. पाया पडून ये पाया तुझी इच्छा सांग तिकडे आवाज येईल हा जोरात म्हणायचं? हा, जोरात म्हणायचं. आला का मैशा पाय महाराज नाही कडक आहे तुझी राख होईल राख तुझी आपण काय बोलू नको. मंगा बोलू नको. सवत प्रार्थना कर. जय पायपेश्वर महाराज की जय हो औंधा आमचं लग्नाचं जुळेल का महाराज पैसे टाक पैसा अरे बियाण्या आधी पैसे टाक नाही तर तुझी राख करायला देऊ नाही नाही बाबा टाकूया दक्षिणा टाकूया ही घ्या महाराज आता तरी महाराज जरा जुळेल का बघताय का महाराज होईल वत्स होईल बरं पायपेश्वर महाराज मला त्या बायकोचं नाव कळेल का ऐश्वर्या हा कॅटरीना हा काजल पायपेश्वर महाराज त्या ऐश्वर्या कॅटरनाचं राहून द्या काजलचं जरा बघा म्हणजे कसं आहे काळ्या रानाला जरा सुट होईल हो असं एक नंबर होईल बघा महाराज बघा जुळेल काजल साठी एक्स्ट्रा 500 रुपये लागतील तुझी काय भानगड आहे महाराज अरे अजय देवगडला 500 आणि मला 500 चालते महाराज देतो पैसे काय अडचण नाही लवकरात लवकर होईल तुझं लग्न बरं होईल महाराज
हा कसं आहे घ- चांगलं आहे लागा, एक नंबर आहे. तुझं काम झालंय हो हो टायमिंग संपत आलंय किती वाजले बघ माझं घे 10 मिनिटाचा आवरा नाही तर राग होईल आपली नाही, नाही, हो, माझं त्याचं नंबर. बघायचं, विचारायचं. माझं नंबर. आम्ही काय पाय पाय पड पाय पड पायपेश्वर महाराज की जय. तुझा प्रश्न काय विचारितो पायपेश्वर महाराज की जय. बोल वत्सा महाराज मला नोकरीत यश आहे का धंद्यात यश आहे एवढं सांगा महाराज. आधी पैसे टाक पैसे हो दक्षिणा टाक की दक्षिणा टाक टाकतो. 500 टाकू का? पाचशे टाक जय महाराज मला नोकरीत यश आहे का धंद्यात यश आहे तेवढं सांगा महाराज. वत्सा तुला धंद्यात यश आहे धंद्यामध्ये यश आहे पण महाराज कुठला धंदा करू. अजून एक 500ची नोट टाक मग सांगतो. महाराज 100च्या एवढी साठवून ठेवल्या घ्या पण सांगा. तुला केसाव फुगे विकावे लागतील. हा दिलपा काय ह्यो कसला धंदा महाराज सांगतोय केसाव फुगोय का आजकाल होणार काय? मला सांग त्याला काय गुंतवणूक आहे का भांडवल लागतंय का नाही, नाही. नुसतं वराडलं की धंदा फुल कसं म्हणतो महाराज की जय. चालतंय फुगे खायचे. केसाव फुगोय तो हा पा हा असं कर हो जाऊया आता चला. राख होईल आपली नाही पाया पडा निघा तुम्ही चला चालते चालते. माझं बी काजल चला चला काजल तू केसाव फुगे एकदा आवाज दे पायपेश्वर महाराज की जय. लापा. हो, चला, चला. वर्षा हा. असं करा हा. रस्त्याला पुढे जागा बर देवाची आज्ञा घेऊन येतो मी चालते चालते हा, दोघांनी उद्योगाला लागायचं हो कशी केसाव फुगे ऐकायचा आवाज दे एकदा हा केसावर फुगे आले फुगे चला पथर काजल की जय. चला फुगई काय जाईल केसाला धंदा जाऊन सगळं बिकू अप्पा हा सगळं झालं बर अल्ला का एक महत्वाचा मुद्दा राहिला की चिरायचा. काय आता तुला लगीन करायचं म्हणलं तर तुला काजल तसं येणार म्हणलं तुला चांगलं घर पाहिजे हो घर बांधाय पैसा पाहिजे. होई की मला बी फुगं विकत घ्यायला तर पैसे पाहिजे पैसे काय? पाहिजे ते. असं करूया हा. आणि 200 रुपये पाईपट टाकूया हा आणि एक आम्हाला 1,00,000 रुपये पाईपकडनं दे म्हणूया. तुला 50,000 मला 50,000 धंद्यात गुंतवेल पैसे करूया. मला बी लगीन करायला बरं होईल पैसे. चालते चल माग मग चल माग जाऊया. सुई घ्या बोल की नाटक जमलंय की का झाले जुळणी झाली आहेत वारा. किशोर महाराज जय जे किती घालला झाला एक मोज बघ मोज मोज बघ 700 800 1200 2000 2,500 3,000 हा अरे नाही, 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 नाही. सुई घ्या. सुई घ्या, पैसे. दिलपाचं घरी कुठे तर चालेल. आमचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा. हास्याची धमाल पार्टी अवश्य बघा. पार्टी.